नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले SP प्रश्न संच मध्ये. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. मित्रांनो, नवीन टॉपिक साठी नवीन प्रश्न आहेत, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. भारतीय मृदेचे नाव रुपया सर्वात पहिले कोणत्या शासकाने ठेवले? उत्तर शेरशाह सूरीने पहिले ठेवले. कोकणाच्या सूर्य मंदिराचे निर्माण कोणी करून घेतले? उत्तर नरसिंह प्रथमने केले. हिंदुस्थानाला आपला देश मानणारा पहिला मोगल सम्राट कोण होता? उत्तर सम्राट अकबर हा होता. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र हे प्राचीन भारतातील कोणत्या व्यवस्थेचे प्रकार आहेत? उत्तर वर्ण व्यवस्थेचे प्रकार आहेत. ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थाश्रम व संन्यासाश्रम हे प्राचीन भारतातील कोणत्या व्यवस्थेचे प्रकार आहेत? उत्तर आश्रम व्यवस्था. ज्योतिषशास्त्र संबंधी पंचसिद्धिका हा प्रसिद्ध ग्रंथ कोणी लिहिला? उत्तर विरहाने. मराठी भाषेला राजभाषा स्थान प्रथम कोणत्या राजघराण्यात मिळाले? उत्तर यादव घराण्यात मिळाले. मराठी भाषेची पहिली घडण कोणत्या राजघराण्याच्या काळात झाली? उत्तर राष्ट्रकूट घराण्यात झाले. रघुवंश हे महाकाव्य कोणी लिहिले? उत्तर महाकवी कालिदासने लिहिले. वर्धन घराण्याचा संस्थापक कोण होता? उत्तर पुष्पवती हा होता. वर्धन घराण्याचा सर्वात कुशल राजा कोणता होता? उत्तर हर्षवर्धन हा होता. वाटाटक घराण्याचा मूळ संस्थापक कोण होता? उत्तर विंध्यशक्ती. वासले गुल्म वाशिम या वाटकाच्या दुसऱ्या शाखेचे संस्थापक कोण होता? उत्तर राजा सर्वसेन. दक्षिण भारतातला पल्लव राजघराण्याचा काळ हा शिल्पकलेचा कोणता युग मानला जातो? उत्तर सुवर्ण युग मानला जातो. चोल राजाचे प्रतीक चिन्ह काय होते? उत्तर वाघ. सातवाहन राजघराण्याचा राजांचा संस्थापक कोण होता? उत्तर शिमुख उर्फ शिमरू हा होता. कोणत्या राजवंशाला आंध्र प्रदेश वंश म्हटले जाते? उत्तर सातवाहन वंश यांना म्हटले जाते. इसवी सन 8व्या शतकात जगप्रसिद्ध विक्रमशिला विद्यापीठाची स्थापना कुणी केली? उत्तर राजा धर्मपालाने. पृथ्वीराज चव्हाण माने सांगितलं हिला पळवून तिच्याशी विवाह केल्याची गोष्ट कोणत्या ग्रंथात झाली? उत्तर पृथ्वीराज रासोयाची झाली. पारंपरिक भारतीय समाजात बलुतेदारांची संख्या किती होती? उत्तर 12 ही होती. पृथ्वीराज चव्हाणांचा पराभव करून त्याला देहांताची शिक्षा कोणी दिली? उत्तर महंमद घोरीने दिली. दक्षिणेतील प्रचंड विजयनगर सम्राट कोणी स्थापन केले? उत्तर हरिहर व बुल्क या भावांनी. विजयनगर साम्राज्याचा सर्वश्रेष्ठ सम्राट कोण होता? उत्तर कृष्णदेवराय होता. तेनाली रामन हा कोणत्या दरबारात होता? उत्तर कृष्णदेवराय विजयनगर होता. धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा.